पुणे शहरात अपघाताचं हॉटस्पॉट म्हणून कुप्रसिद्ध झालेला नवले पूल आणि परिसर इथे आजवर घडलेल्या भीषण अपघातांनी असंख्य निष्पाप जीव घेतलेत, अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत। दिवसेंदिवस वाढत चाललेली ही धोकादायक परिस्थिती आता चिंतेचा नाही तर तातडीच्या कृतीचा विषय बनली आहे आणि याच पार्श्वभूमीवर या मृत्यूच्या सापळ्याला कायमचा आळा घालण्यासाठी मोठं पाऊल उचललं जात आहे। तब्बल 6000 कोटीचा उन्नत मार्ग उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे आणि त्यामुळे हा उन्नत मार्ग नेमका कसा असेल, अपघातांची मालिका थांबवण्यासाठी तो किती प्रभावी ठरणार आहे आणि पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासामध्ये नेमका हा प्रकल्प कसा बदल घडवणार, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सातारा, कराड, कोल्हापूर आणि बंगळुरूकडून पुण्याकडे येताना लागणारा नवले पूल हा अपघातांचा ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जाणारा हा भाग पुन्हा एकदा विधानसभेमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। धोकादायक नवले पुलाबद्दल आणि इथल्या या वारंवार होणाऱ्या अपघाताबद्दल वाहतूक कोंडीच्या गंभीर प्रश्नाला आवाज देत भाजपचे आमदार भीमराव तपकीर यांनी हा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केलाय। त्यांच्या मते वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर आता मोठा प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झालाय। दरम्यान याच प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलंय की सरकार या समस्ये केवळ तात्पुरत्या उपायांनी नाही तर दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने पाहतीये। कारण स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल हा सुमारे 5 ते 6 किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील असल्याचं त्यांनी नमूद केलंय। म्हणजेच इथे रस्त्याचा उतार बऱ्याच असल्यामुळे तर ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या जड वाहनांची संख्या आणि सततची वाहतूक कोंडी या सगळ्यामुळे हे सगळे घटक इथे अपघाताला आमंत्रण देतात। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर या मृत्यूच्या मार्गाला सुरक्षित करण्यासाठी एलिव्हेटेड रोडचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव आता तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती सुद्धा योगेश कदम यांनी दिली आहे। कारण ही समस्या आता तात्पुरत्या उपायांनी सुटणारी नसून मोठ्या पायाभूत बदलांची इथे गरज सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने काही तातडीचे उपाय सुद्धा इथे राबवलेत, जसं की या भागाला अधिकृतपणे ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आलंय। या रस्त्याची रुंदी 7 मीटर वरून 10.5 मीटर पर्यंत वाढवण्यात आली आहे। वेग मर्यादा 60 किलोमीटर वरून 40 किलोमीटर करण्यात आली आहे। इतकंच नाही तर वाहतूक पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलाय आणि स्वयंसेवकांची नियुक्ती सुद्धा केल्याचं म्हटलं जात आहे। इतकंच नाही तर जड वाहनांची सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुद्धा इथे वेळेची मर्यादा ठेवण्यात आली आहे। या आणि अशा अनेक उपाययोजनांसह स्पीड कॅमेरे, रंबलर स्ट्रिप्स आणि जनजागृती फलकांद्वारे सुद्धा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न इथे सुरू असून अपघात होऊ नये याबद्दलच काळजी सध्या घेतली जाते। मात्र तरी सुद्धा परिस्थितीची गंभीरता ही आकडेवारीमधून जास्त स्पष्ट दिसतेय आणि त्यावर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की इथे कोणत्याही सुरक्षित मार्गाची किती गरज आहे ते। आणि याबद्दलच योगेश कदम यांनी सुद्धा ही आकडेवारी मांडत म्हटलंय की 2022 मध्ये 13 अपघात झाले होते, 2023 मध्ये 3, 2024 मध्ये 5 तर 2025 मध्ये अपघातांची संख्या वाढून 16 पर्यंत गेली होती। त्यात 2025 मध्ये एकाच अपघातामध्ये तब्बल 8 जणांचा मृत्यू सुद्धा झाला होता आणि वर्षभरामध्ये एकूण मृतांची संख्या 11 पर्यंत पोहोचल्याचं सुद्धा म्हटलं गेलं आणि ही अतिशय गंभीर बाब सुद्धा समोर आली आहे। बरं, आता इथे अपघातांची कारणं नेमकी काय हे आपण अधिक सविस्तररित्या समजून घेऊया। तर बंगळुरू मुंबई बाह्य वळण महामार्गावरील वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवीन पूल, वडगाव पूल या महामार्गाभोवती अफाट नागरीकरण झाल्यानंतर हा मार्ग जीवघेणा ठरू लागलाय। यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सतत अवजड वाहतूक सुरू असते। त्यात दक्षिणेकडील अनेक राज्यातील अवजड वाहनं ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे आपापल्या राज्यातील माल वाहतूक करत असतात आणि यामुळे 24 तास हा मार्ग व्यस्त असतो। त्यामुळे नवले पुलावर अपघातांची मालिका ही सुरूच आहे। यातही नव्या कात्रज बोगद्यापासून पुलाकडे येणाऱ्या रस्त्यावरील तीव्र उतार असून हे बहुतांश वेळा अपघाताचं मुख्य कारण ठरतंय। शिंदेवाडी बोगद्यातून बाहेर पडल्यापासून नवले पुलाकडे येईपर्यंत सलग उतार असल्यामुळे ट्रक आणि कंटेनर चालक इंधन वाचवण्यासाठी वाहन न्यूट्रल मध्ये चालवतात आणि यात ब्रेकचा जास्त वापर होतो आणि ब्रेक निकामी होतात। तर हायवे असल्यामुळे सुद्धा अनेक वाहनं प्रचंड वेगात असतात आणि अचानक येणाऱ्या उतारामुळे वाहन चालकांचं नियंत्रण राहत नाही आणि अपघात होतो। याशिवाय नेहमी अपघात होणारं अंतर हे जे आहे ते साधारण 4 किलोमीटर असून कात्रज नवीन बोगदा ते वडगाव पूल असा तो भाग आहे। तसंच सेवा रस्त्यांवर सुद्धा दुतर्फा असणारे अतिक्रमण व बेशिस्त वाहन चालक हे सुद्धा प्रामुख्याने अपघाताला जबाबदार ठरतायत। सेवा रस्त्यांच्या दुतर्फा टपऱ्या, दुकानं आणि पार्किंग तसंच मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स देखील उभारण्यात इथे आलेले आहेत आणि महामार्गावर अनेक
ठिकाणी पंक्चरची दुकानं असल्याने सुद्धा वाहन चालक उलट्या दिशेने ये जा करतात। यामुळे हे सुद्धा अपघातासाठी मोठं कारण ठरते। त्याचबरोबर सध्या तरी इथे आपण मगाशी म्हटल्यानुसार तात्पुरत्या योजना केल्या जात आहेत आणि हा इथला अत्यंत व्यस्त असणारा मार्ग असून नियमांचं उल्लंघन करणारी अवजड वाहनं, नियमित वाहतूक आणि पादचाऱ्यांची सततची हालचाल हे सुद्धा अपघातांची शक्यता घडवून आणते। आणि या सगळ्याच घटनांमुळे आता नवले पूल क्रॉस करणं म्हणजे मरणाला आमंत्रण देणं अशी सुद्धा नागरिकांच्या मनात एक भीती बसली आहे। दरम्यान या नवले पुलाबद्दल विधानसभेतील या संबंधित चर्चेमध्ये आमदार शंकर जगताप आणि बापू पठारे यांनी सुद्धा उपप्रश्न उपस्थित करत या समस्येची तीव्रता अधोरेखित केली आहे। त्यामुळे आता केंद्र सरकारकडून मंजुरी मिळताच इथे एलिव्हेटेड रोड प्रकल्पाला गती दिली जाईल अशी आशा आहे। परंतु केवळ रस्त्याची रचना किंवा तांत्रिक कारणांना जबाबदार धरून चालणार नाही। म्हणजेच भरधाव वेगामध्ये वाहन चालवणाऱ्या चालकांनी सुद्धा या परिस्थितीकडे तितकंच गांभीर्याने पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता सर्वांची नजर केंद्र सरकारच्या निर्णयाकडेच लागली आहे, कारण हा प्रकल्प मंजूर झाला तरच या ब्लॅक स्पॉटचा कायमस्वरूपी शेवट होऊ शकतो आणि नागरिकांना न घाबरता इथून आरामात प्रवास करता येऊ शकतोय। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांच्या डोक्यावरची मृत्यूची आणि धोक्याची घंटा ही कायमचीच संपुष्टात येईल। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्हाला हा निर्णय कसा वाटतोय याबद्दलचं तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।